कितीही सांगा, काहीही सांगा, ओरडून सांगा, पण यांना फरक पडणार नाहीये। या पाठीमागलच्या लाईटचा पहा किती त्रास होतो आणि विनाकारण अप्पर डिप्पर मारतात। समोर जर जागा नसेल तर त्या ठिकाणी आम्ही काय करायचं, कसं साईड द्यायची, रोडच्या खाली उतरून की डिवायडरवरती चढून? तर या गोष्टी होत असतात। आता मी इथं यांना अप्पर डिप्पर मारतो तर याचा, माझ्या अप्पर डिप्परचा यांना राग येतो, मग यांच्या अप्पर डिप्परचा मला किती राग आला पाहिजे, या गोष्टींचा देखील विचार केला पाहिजे। आणि परिवहन मंत्र्यांनी, जे राज्याचे पण आहेत आणि केंद्राचे पण आहेत, त्यांनी मात्र याच्यावर परीक्षण करण्याची गरज आहे, याचं विचार करण्याची गरज आहे या गोष्टींची। हे जे पांढऱ्या कलरच्या लाईट आहेत त्या लाईट मात्र लोकांच्या डोळ्यांचं वाटोळं करत आहेत। नुसतं डोळ्यांचंच नाही आहे, तर ही लाईट पाठीमागे चमकल्याच्या नंतर किंवा समोरून आल्याच्या नंतर मेंदूत देखील वळवळ व्हायला लागतं आणि असं वाटतं की याच्या अंगावरती गाडी आहे अशी चढवावी, पण आपण आपली जिंदगीचं बघतो आणि त्याच्यामुळे आपण खड्ड्यामध्ये जातो। खड्ड्यात गेल्याच्या नंतर आपल्या गाडीचं नुकसान होतं आणि नुकसान झाल्यानंतर ते आपल्या खिशातल्या पैशांनी भरायला लागतं आणि याच्यात नुकसान हे सर्वसामान्यांचंच होतं। हे भिकारचोट धनदांडगे लोक 20-25 हजाराची लाईट लावू शकतात, पण लोकांच्या डोळ्यांचा विचार नाही करू शकत का? तर यांना त्रास होतो। यांना कोणाचा त्रास होतो? तर ह्याच अशाच भिकारचोट लोकांचा त्रास होतो का? तर हेच भिकारचोट लोक आपल्या लाईटचा त्रास दुसऱ्यांना होणार तर दुसरे काय करणार? ते देखील अशाच प्रकारच्या लाईट लावतील। या गोष्टी यांना कळत नसतील तर मात्र सगळ्यात मोठं दुर्दैव आहे देशाचं। आज एक जण नाही आहे तर करोडो लोक रोडवरती दररोज प्रवास करत असतात आणि तेवढ्यांची जर सुरक्षितता एखाद्या लाईटमुळे जर धोक्यात येत असेल तर परिवहन मंत्री काय झोपलेले आहेत का? त्यांनी थोडं जागं व्हावं, डोळे उघडावे आणि जर डोळेच नसतील तर परिवहन मंत्री पद सोडून द्यावं। जे परिवहन मंत्री पदावर बसलेले आहेत राज्याचे आणि केंद्राचे, सर्व राज्यांचे, जर तुम्हाला या गोष्टींवरती जर या गोष्टींची चीड जर येत नसेल तुम्हाला, तर तुम्ही देशाचे नागरिक आहात म्हणून देखील तुम्हाला संबोधलं नाही पाहिजे, तुम्हाला हाकललं पाहिजे या देशातून। पण तुम्हाला एखाद्या चांगल्या पदावरती बसवलं आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या पगाराचा आणि तुमच्या खिशांचा विचार जर करत असाल तर या गोष्टींचा विचार करणं बंद करा आणि जनतेसाठी काही काम करता आलं तर बघा। फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडे नका बघत बसू की स्वतःचं स्वहित। याच्यात जनतेचं हित काय आहे, जनतेच्या आरोग्याचं काय आहे आणि आरोग्याला हानिकारक काय आहे याचा देखील तुम्ही विचार करा। आणि जर तुम्हाला हे विचार जर येत नसतील तर तुम्ही खरंच त्या पदावरून पायउतार व्हा। मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत। आता आज मात्र या ठिकाणी या भाऊंमुळं ज्यांनी मला पाठीमागून अप्पर डिप्पर दिला आणि अशा लोकांमुळे माझा जीव जर धोक्यात येत असेल तर मग बोलायचं कोणाला? आम्ही टॅक्स भरतो, टॅक्स भरून तुम्हाला पैसे कशासाठी पुरवतो? फक्त आणि फक्त तुमच्या तिजोऱ्या भरण्यासाठी का? खरं पाहायला गेलं तर ह्या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाही आहे आणि हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। जर समजा तुम्ही एखाद्या प्रवासाला आनंदी असाल आणि निघत असाल तर हे प्रवास अशा लाईटमुळे तुमचे प्रवास होऊच शकत नाही आहे। तो प्रवास अर्ध्यावरती देखील थांबू शकतो आणि ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे याच्यामध्ये। आता मी फक्त 2दा-3दा अप्पर डिप्पर दिला तर या भाऊला राग आला आणि याने मात्र माझ्या पाठीमागच, माझ्याच नाही आहे तर पाठीमागच दुसऱ्या गाड्यांना देखील हा अप्पर डिप्पर देत होता आणि समोरच्या गाड्यांना देखील अप्पर डिप्पर देत होता। आता पाहिलं असेल यानं किती अप्पर डिप्पर दिला। आता जर मी आडवी गाडी लावली असती तर इथं भांडण झालं असतं आणि जर याला पुढे काढलं असतं आणि जर याला मी जर अप्पर डिप्पर कंटिन्यू दिला असता तर यांनी मला गाडी आडवी लावली असती। तर या गोष्टी होतात। माननीय परिवहन मंत्री साहेब राज्याचे आणि देशाचे, तर याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या। या गोष्टींकडे देखील तुम्ही पहा आणि थोडंसं या पांढऱ्या लाईटवरती बंदी आणा, जेणेकरून लोकांच्या आरोग्याचा खेळ होणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। ह्या देखील हानिकारक गोष्टी आहेत आणि ह्या हानिकारक गोष्टी थांबवल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रयत्न करा। व्हिडिओ जर चांगला आणि माहितीपूर्वक वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।